नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मनीषा. आपण आहोत मनीषाच किचनमध्ये. आज आपण करत आहोत सुकट आणि भाकरी. इथे मी एक मोठी वाटी सुकट घेतली, ती भाजून पाण्यात टाकून ठेवली. आपली फोडणी होईपर्यंत ती जरा भिजेल. फोडणीसाठी साहित्य आहे तेल, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्त्याची 10-12 पाने, लसूण आणि हिरवी मिरची मी वाटून घेतली आहे. थोडीशी आबडधोबडच वाटली आहे, भरडच काढली. चवीसाठी मीठ आणि हळद. तर आपण आता सुरुवात करूया. आपण गॅसवर कढई ठेवली आहे. कढई तापली, त्याच्यात आपण टाकूयात तेल टाकलं आहे. तेल टाकलं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय. कांदा चांगला परतून घेऊयात आपण. कांदा आपला थोडासा भाजून झालेला आहे, तर आपण ह्याच्यामध्ये टाकूयात हिरवी मिरची. तुमच्या हवं तसं तुम्ही तिखट घेऊ शकता. इथं 5-6 मिरच्या आणि 7-8 लसणाची पाकळ्या घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. तुम्ही ठेचून घ्या. तुम्हाला हवं तसं तिखट घ्या. तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता. छान परतून घ्यायचं आहे. कांदा हिरवी मिरची चांगली परतून झालेली आहे. 1 मिनिटभर आपण परतली. आता त्याच्यात आपण टाकू टोमॅटो. टोमॅटो चांगला मोठ्या आकाराचा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलाय. आता हे एकत्र आपण एकजीव होईपर्यंत परतूयात. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवूयात. थोडंसं मीठ टाकू, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतं मीठ टाकल्याने. तसेच आपण त्यात थोडीशी हळद टाकूयात. आणि आपण एक छान इथं 1-2 मिनटं टोमॅटो चांगला परतून घेऊयात. आता आपला कांदा टोमॅटो छान शिजला, एकसारखा झालेला आहे. आता आपण ही जी पाण्यात टाकली सुकट इथे चाळून त्याच्यामध्ये टाकून देऊयात. पाणी गाळून घ्यायचं याचं आणि ह्याच्यामध्ये ही सुकट टाकायची. आता आपण ही सुकट चाळून घेतलेली आहे, त्यातलं पाणी काढलेलं आहे. आता ह्याच्यात टाकूया. एक संत अशी छान व्यवस्थित परतून घेऊयात. सगळा मसाला त्या सुकटला लागेल असा. आता आपण सुकट एकसारखी छान एकजीव करून घेतलेली आहे, चांगली परतून घेतलेली आहे. आता ह्याला आपण 1-2 मिनटं झाकण लावून शिजवून घेऊयात, नाहीतर ती दाताखाली टचटच लागते. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे पाणी टाकूयात, म्हणजे ती खाली लागणार नाही आणि व्यवस्थित ती शिजेल. थोडंसं पाणी टाकलंय म्हणजे ते लागणार नाही, व्यवस्थितपणे ती शिजेल आणि खायला पण छान लागेल. ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया. भरपूर कोथिंबीर घातली आहे आणि ती आता एकदा आपण हलवून झाल्यावरती आपण त्याच्यावरती 1-2 मिनटासाठी मंद आचेवरती झाकण ठेवूयात, म्हणजे ती व्यवस्थित शिजेल. आता आपण बघूया सुकट शिजली आहे का छान व्यवस्थित. आता आपली सुकट झालेली आहे. त्यातलं पाणी सगळं आटलंय. आता आपण ही सुकट बाजूला घेऊ आणि आता आपण करूयात भाकरीची तयारी. आता आपण भाकरी करूया. त्यासाठी मी भाकरीचं पीठ चाळून घेते. भाकरीचं पीठ मळून घेऊयात आपण. काही जण ह्याच्यात मीठ टाकतात, काही जण नाही टाकत. मी नाही टाकत आहे. भाकरीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे. मी एकीकडे तवा ठेवला आहे तापायला. तवा तापतो तोपर्यंत आपण भाकरी करूयात. आता आपण तव्यात टाकूयात भाकरी. तर आपण जी भाकरी टाकून घेऊया. भाकरीला वरनं पाणी लावायचं आहे. व्यवस्थित पाणी लावून घेतलं की आता भाकरी पलटून घ्यायची. तर या साईडने व्यवस्थित भाकरी भाजून घेऊ आपण.
तर आपण बघूयात आपली भाकरी भाजली आहे एका साईडची. भाकरी भाजलेली आपली. आता आपण ही दुसरीकडनं भाजून घेऊयात व्यवस्थित. तर अशा प्रकारे मनीषा किचनची आपली सुकट आणि भाकरी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन रेसिपीजसाठी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.